आपल्या या आजच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मागे पूर्वी एकदा मला असं वाटतं मी आपल्या कार्यक्रमाला आलो होतो 2 वेळा आणि आजही परत आलेलो आहे. मी पुन्हाही असं नाही बोलणार, पण नेहमी येत राहील. आणि आजचा हा कार्यक्रम जरा वेगळा आहे. काही दिवसांपूर्वीच मला आपल्या सगळ्या या नेते मंडळींनी सांगितलं कि आपली यूनियन आणि वाजपेयी जी खास करके धन्यवाद आपको देना चाहता हूं. तसं वाजपेयी आणि आपला संबंध फार जुना होताच, म्हणजे हेही वाजपेयी आणि तेही वाजपेयी, इसलिए वाजपेयी जी आप हमें. पण एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं हा एक चमत्कार तुम्ही करून दाखवलात. आणि या चमत्काराचं कौतुक करायला म्हणून मी आज इथे आलेलो आहे. बाबी, तुमचं कौतुक मी काय करू, कारण एक जुना कडवट कट्टर शिवसैनिक कोणत्याही काय दिलं काय नाही दिलं कसली पर्वा त्यांनी कधी केलेली नाहीये. आणि तुम्ही सुद्धा सगळेच, कारण आत्ताचा जमाना असा आहे की पक्षात येण्याच्या आधी रिझर्वेशन पाहिजे, बरोबर ना. रिझर्वेशन असेल तर मी पक्षात येतो, आणि जरा पुढे काय खूट झालं तर रिझर्वेशन दिलेलं असलं तरी लोक डबे बदलतात, गाड्या बदलतात, पण त्यातले तुम्ही नाही. मला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे. कारण आता किती वर्ष झाली, साधारणतः 2000 सालापासून तर त्याच्याही आधीपासून. आणि रेल्वे कामगार सेना म्हटल्यानंतर एकच रूळ आहे, त्या रुळावरनं बरोबर तुमची वाटचाल सुरू आहे, त्याच्याबद्दलही मला अभिमान आहे. ज्यांना उद्दिष्टाचे रूळ नाही, हेतू नाही, काही नाही, त्यांचे सगळे भरकटतात, सगळे इकडे तिकडे तिकडे तिकडे, कधी या प्लॅटफॉर्मला कधी त्या प्लॅटफॉर्मला, समाधान काहीच नाही. पण तुमच्यासारखे जे काही कट्टर कडवट कार्यकर्ते आहेत, पण नावं तरी किती घ्यायची, जसं बाबी आहेत, संजय आहेत, रमेश आहेत, कितीतरी, पण सगळ्यांचीच नावं घेत बसलं तर अख्खं भाषण नुसतं नावं घेण्यामध्येच जाईल माझं. पण कसली अपेक्षा न करता केवळ आणि केवळ भगवायचे पाईक, काही हो पण माझा भगवा मी नाही सोडणार. आणि हे सगळे भगवायचे पाईक तुम्ही सगळे आहात, तोपर्यंत मला कसली चिंता नाही. अनेक जण जे म्हणतात की याने विचार सोडले, त्याने विचार सोडले, विचार वगैरे काही सोडलेले नाहीये, सोडू शकत नाही. हातात जो भगवा घेतलाय ते एक सतीचं वाण आहे, एक वसा म्हणून तो घेतलेला आहे, आणि तो भगवा हातात कदापि सुटणं हे शक्यच नाही, अजिबात. बाकी चाललेत, दिवसामागून दिवस चाललेत. आता काल परवाकडे अर्थसंकल्प जाहीर झाला. पूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा होता, रेल्वे खात्याला एक महत्व होतं, पण हे सरकार आल्यानंतर एक एक संस्था हे मारून टाकण्याचं काम चालू आहे. आणि रेल्वेचा पण, म्हणजे रेल्वेचा अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पामध्ये मर्ज केला, पण आमची जी मर्जी करण्याची, म्हणजे त्यांची मर्जी वेगळी, पण मर्जरची जी मागणी आहे कोकण रेल्वेची भारतीय रेल्वेमध्ये, तिचं मर्जर होत नाहीये. काय म्हणजे हे मर्जीकरण म्हणजे त्यांच्या मर्जीवरती चाललंय, मेरी मर्जी नाही चालायचं, अजिबात नाही चालायचं. आणि मगाशी जोशीजी तुम्ही जे सांगत होतात की जे शिवसेना प्रमुखांनी आपल्याला एक धोरण आखून दिलेलं आहे की आपण सेवा देतो, मला नेहमी चिंता ही पडते की आता सुद्धा तुमच्यापैकी मोटरमन किती आहेत, इतर सुद्धा कामगार किती आहेत, सगळे आहेत ना. या कार्यक्रमाला येण्यासाठी कोणी दांड्या मारून आलं तर रेल्वे कोण चालवणार. तर असंच आहे, म्हणजे डॉक्टरांचं अधिवेशन घ्यायचं झालं तर पंचायत, की डॉक्टर जर का सगळे इकडे आले तर पेशंटकडे कोण बघणार. मग हॉस्पिटल्स आहेत, इतर कारखाने आहेत. त्याच्यामुळे आपल्या इकडे बंद केलं तर केवळ आपल्या न्याय हक्कासाठी तर काय आंदोलन तर करावे लागतातच. म्हणजे असं काही नाही की शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की इकडे बंद करायचं नाही, त्याच्यामुळे रडले काय काही केलं तरी यांनी प्रमुखांनी सांगितलं की बंद नाही करायचं, काय करतील, नाही काय करतील, तो इंगा दाखवायचा, तो इंगा आपण दाखवणारच. आम्ही संयमी आहोत याचा अर्थ आम्ही काही भेदराट आहोत अशातला नाहीये. आमची ताकद
ही आम्हाला कल्पना आहे, पण जर त्याची कल्पना तुम्हाला नसेल, जी आठवण मगाशी तुम्ही सांगितलं ममता बॅनर्जींची, कारण दिल्लीत बसलेले लोक हे दिल्लीपुरतं बघतात. आता सुद्धा तो जो काय त्यांनी निर्णय घेतला, उपनटा निर्णय, की आपली ट्रेन ही गोरखपूरला वळवायची. नाही ना, गोरखपूरला दुसऱ्या कुठल्या ट्रेन न्यायच्या त्याच्याबद्दल आमची ना नाहीये, पण आमची हक्काची कोकण रेल्वे ती जर का वळवून तिकडे नेणार असाल तर आम्ही मग पेटून उठणार, नाही तर काय करायचे? या तर गोष्टी कराव्या लागतील. बरं, देशात असं कुठे केलंय का की अहमदाबादची ट्रेन वळून कुठे पाटण्याला नेले, सुरतची ट्रेन इकडनं सुरतेने जातात, ते उलट त्या बंद केला पाहिजे तो मार्ग, कारण त्याचा वाईट अनुभव आम्हाला आलाय. म्हणजे गमतीत बोलतो ना, तो उद्या हेडलं नाही सुरतच्या गाड्या बंद करा, तसं नाहीये. पण इतर ठिकाणच्या गाड्या सगळ्या व्यवस्थित चालू आहेत. मग माझ्या भूमिपुत्राच्या हक्कासाठी म्हणून त्याच्या सोयी सुविधांसाठी केलेल्या ज्या काही जागा आहेत किंवा मार्ग आहेत, एक तर दुपदरीकरणाचं काम आता सुरू होतंय, कुठपर्यंत झालंय तिथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. मुंबई गोवा जो काय रस्ता आहे तो नितीन गडकरी बोलले होते की असा रस्ता करेन की 200 वर्षाची होती खड्डाच पडणार नाही. आता लोक असं म्हणतात की 200 वर्षानंतर तरी खड्डा पडेल का, कारण 200 वर्ष होतील तोपर्यंत रस्ता झाला तरी खूप झालं. रस्ता व्हायला 200 वर्ष, त्याच्यानंतर पुढची 200 वर्ष बघणारे कोण? बोलायला काय देते, मी तुम्हाला असं काही करून देईल की पुढची 1000 वर्ष काही होणार नाही. अरे 1000 वर्ष लेखा तू तरी जगतोस का? पण वाटते ते सांगायचं. मग तसंच हा दुपदरीकरणाचा कार्यक्रम आहे. मग आणखीन काही गोष्टी आहेत. आता तुम्ही जी एक आठवण करून दिली की मी मुख्यमंत्री होतो तेव्हा प्रोटोकॉल वगैरे हा जो प्रकार होता, त्याच्यामुळे काय रेल्वे काम हा एक वेगळा भाग झाला. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे टर्मिनस उभा आहे, त्या टर्मिनसच्या मध्ये आपल्या छत्रपती महाराजांचा पुतळा लागणार कधी? कोण लावणार? कसा लावणार? त्याला तर काय प्रोटोकॉल नाही. आणि त्याची सुद्धा विनंती, तुम्ही एकदा त्यांना सांगा की या तारखेपर्यंत तो पुतळा लावा, नाहीतर आम्ही तिकडे पुतळा लावू, आम्ही लावू पुतळा. पण यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ईव्हीएम मशीन वाटते. महाराजांचा जय जयकार केलं की लोक मतं देतात, पण मतं दिल्यानंतर पुढे तुम्ही जे काय करताय मध्ये, आता मला त्या पुन्हा त्या सगळ्या घोषणा म्हणत्या घटनेमध्ये जायचं नाही. तो महाराजांचा पुतळा कसा पडला, मग काय पडलं, कसं पडलं, म्हणजे अशी ही नतद्रष्ट माणसं ही केवळ आपले आदर्श आणि आपली दैवत ही मतांसाठी वापरतात. आणि रेल्वेचं सुद्धा जे आहे, या रेल्वेच्या अर्थसंकल्पात असं म्हणतात की महाराष्ट्राच्या वाटेला काहीतरी भरघोस आलेले आहे. आता आले ते तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही हा प्रश्न फार महत्वाचा आहे. जनतेपर्यंत पोहोचतोय की नाही, रेल्वे स्टेशन सुधारणार आहेत की नाही, शौचालयाची व्यवस्था नीट होणार आहे की नाही, रेल्वेची साफसफाई होणार आहे की नाही. बरं, आणखीन तुमची जी एक मागणी आहे की स्पाटच्या अंतर्गत जी काय अघोरी शिक्षा होते, ठीक आहे ना, करा, शिक्षा जरूर करा, कारण चूक ती चूक, मी चुकीचं समर्थन करणार नाही. पण त्याच्या आधी चूक होण्यापूर्वी तो कोणत्या एका मानसिक तणावाखाली जातोय त्याची चिंता ही कोण करणार आहे? मोटरमन असेल, आणखीन कोणी असेल. त्याला जे काय ताण तणाव आहे त्या ताण तणावाच्याकडे लक्ष कोण देतात का? रेल्वे मंत्री कधी येत आहेत? रेल्वेचे सेक्रेटरी कोण येत आहेत तुमच्याकडे? जसं मी आज तुमच्याशी बोलतोय, कधीतरी रेल्वेचा मंत्री आलाय, रेल्वेचा अधिकारी आलाय आणि बोला बाबा तुमच्या काय अडचणी आहेत, आम्ही सोडवतो. त्या सोडवल्यानंतर जर का त्यांनी काही गुन्हा केला, त्याची काही चूक झाली, तर मग त्या पुढच्या गोष्टी करा, तुम्ही जरूर करा. पण त्याला सतत तो तणावाखाली आहे, आणि तो तणावाखाली जर का आला आणि एखादी चूक घडली, शेवटी ही चूक सुद्धा समर्थने नाहीये, मी त्या चुकीचं समर्थन करत नाही. कारण तुमच्या हातामध्ये नुसती रेल्वे गाडी नाही, तर त्यातल्या प्रवाशांचं आणि पुढे जे काही अपघात होतात, घात वेगळे अपघात वेगळे, पण अनेकांचे जीव हे तुमच्या हातामध्ये असतात. त्याच्यामुळे मी तर असं म्हणेन की माझा रेल्वे कामगार सेनेचा जो कर्मचारी आहे त्याच्याकडनं एकही चूक होणार नाही, कोणाच्याही जीविकाला धोका पोचणार नाही याची हमी ही आम्ही घेतो. पण ही हमी आम्ही युनियन म्हणून घेतल्यानंतर तुमच्या कामगारांना कसली अडचण होणार नाही, तकलीफ नाही होगी, ही जबाबदारी कोण घेणार? घ्यायला कोण पुढे येते? मी घेतो ना. युनियनचा एक शिवसेनाचा पक्ष प्रमुख म्हणून आणि माझी अंगीकृत संघटना असल्यामुळे या सगळ्यांच्या वर्तवणुकीची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. पण तशीच जबाबदारी ही रेल्वे मंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी सुद्धा घेतली पाहिजे प्रशासनाच्या बाजूने. तुम्ही जी काय जुन्या पेन्शन योजनेचा जो उल्लेख केला, मी तर माझ्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं. आता तुम्ही केंद्राकडे जाता का राज्याकडे जाता हा दुसरा प्रश्न आहे.
पण मी माझ्या शिवसेनेच्या वचननाम्यात म्हटलं होतं या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत की आपलं सरकार आल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मी लागू करून दिल्याशिवाय राहणार नाही. जाहीर केली, अनेक घोषणा केल्या, अनेक गोष्टी जाहीर केल्या होत्या आणि करून दाखवलेल्या होत्या. म्हणजे शिवसेनेची जी काय ओळख आहे, शिवसेना नुसतं 200 वर्षात खड्डा पडणार नाही असं नाही, करून दाखवते आणि मग बोलते. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आम्ही पूर्वी केलेल्या आहेत. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा काम आपण करून दाखवलेलं आहे आणि करून दाखवणारे ही आपली ओळख आहे, ही आपली ओळख आहे. मी अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या, मी या गोष्टी करेन त्या गोष्टी करेन, पण कुठे काय माशी नाही, नुसतं वेगळंच काहीतरी शिंकलेलं आहे तिकडे. हे सरकार किंवा हा निवडणुकीचा निकाल असं लागूच शकत नाही हे आज सुद्धा अनेक जण सांगतात. बरं, आज आणखीन एक मला जी काही माहिती मिळाली ती आता तुमच्या समोर सांगत आहे, आणखी थोडीशी मिळाल्यानंतर मी ते सांगणार आहे. त्याच्यामुळे ती माहिती सध्या मी बाजूला ठेवतो. पण मगाशी जो एक मी पुसटचा उल्लेख केला की आहेत त्या संस्था मारून टाकायच्या, म्हणजे आता एसटीची हालत वाट लागलेली आहे. काल परवाकडे महापालिकेचा अर्थसंकल्प जारी झाला. जसं रेल्वे ही एक महत्वाची, ज्या जशा आपल्या शरीरात रक्तवाहिन्या असतात की प्रवासी वाहतूक इकडे तिकडे तिकडे कुठे 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 रेल्वे जाते देशामध्ये, तशीच एसटी ही माझी गावागावात खेड्यापाड्यात जाते. तशीच बीएसटी ही माझी जवळपास अनेक गल्ली बोळत जाते. पण आज राज्यामध्ये एसटीची दुरावस्था तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही रेल्वेच्या नंतर घरी यायला जायला एसटी आणि बस सुद्धा तुम्ही वापरता. एसटी आज तोट्यामध्ये चाललेली आहे, बीएसटीचा कोणी वाली राहिलेला नाहीये. रेल्वे सुद्धा किती काळ तुमच्याकडे सरकारी राहील तर तुम्ही तुमचं सुद्धा कधीतरी काय खाजवायला लागतील आणि खाजगीकरण करतील काय सांगता येत नाहीये. आहेत त्या संस्था मोडायच्या. आपली मुंबई महापालिका जी कदाचित जगातली एक सर्वात श्रीमंत महापालिका होती, ती सुद्धा आता यांनी विकेला लावलेली आहे. वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की कष्ट करून 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 तुम्ही सगळ्यांनी कष्ट करून मुंबई महापालिका ती कोण्या एकेकाळी तोट्यात होती ती आपण नफ्यात म्हणजे मुदत ठेवी तिच्या वाढत नेल्या. 92,000 कोटीपर्यंतच्या मुदत ठेवी होत्या, आता त्या 80,000 कोटीपर्यंत आल्या. 80,000 कोटीपर्यंतच्या मुदत ठेवी त्या आहेत फिक्स डिपॉझिटमध्ये आणि 2-2.5 लाखापर्यंतची 2.5 लाख कोटीपर्यंतची म्हणजे देणी यांनी करून ठेवलेली आहेत. 2.5 लाख कोटीच्या खड्ड्यात आज ह्या सरकारने, जे पहिलं गद्दार सरकार होतं, असंविधानिक होतं आणि आता ईव्हीएम सरकार आहे, या लोकांनी आपली मुंबई सुद्धा खड्ड्यात घातले. म्हणजे मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे हे बुजवणं हे किती वर्षात आता शक्य होईल माहिती नाही. आता एवढं देणं यांनी मुंबई महापालिकेच्या डोक्यावर करून ठेवलंय की जवळपास पुढची 23 वर्ष ही कामं याची देणी आपण देत राहू. हा कुठल्या दिशेने कारभार चाललेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्या काही संस्था तोडल्या जातात, महापालिका खतम, एसटी खतम, बीएसटी खतम, त्याच्यासाठी मी वाजपेयीजी तुम्हाला खास धन्यवाद एवढ्यासाठी दिले की तुम्ही आणि आपण एकत्र आल्यानंतर निदान रेल्वेमधले ह्या कर्मचारी संघटनेची ताकद, ही ताकद मजबूतीने आपण सरकारला दाखवू शकतो. आज सुद्धा अनेक जणांनी आपल्या या रेल्वे कामगार संघात प्रवेश केले. या, आणखीन येत असतील सगळ्यांनी या, सगळ्यांनी एकत्र या. कारण एका ठिकाणी निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी पटेंगे तो कटेंगे ही घोषणा भाजपने दिली होती, पण इकडे मात्र युनियनमध्ये कशी फूट पाडायची, तोडफोड कशी करायची, म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा ही नीती हे आजचे राज्यकर्ते अवलंबत आहेत. आणि त्याला उत्तर देण्यासाठी आजचा जो सोहळा आहे, म्हणून मी मुद्दामून आलो की आपण एकत्र आल्यानंतर आपण तिकडे रेकग्नाइज झालो, ही आपली ताकद आणि आपलं तुमच्या सगळ्यांचं कर्तृत्व, याचा मला अभिमान आहे, याचा खरंच मला अभिमान. म्हणून बाबी तुम्ही काय, संजय तुम्ही काय, सगळे जुने कट्टर शिवसैनिक, तुम्हाला असं काय मी मोकळं नाही सोडणार. तुमच्या सुद्धा कामाची आणि निष्ठेची दखल मी घेतलेली आहे, जरूर घेतलेली आहे, नक्की घेतली. आणि विशेष करून आजच्या या जगात मगाशी जे म्हटलं ना, जसं आपण पूर्वी म्हणजे मला असं वाटतं मनमोहन सिंग पंतप्रधान असतील तेव्हा शेतकऱ्यांचे मेळावे घेतले होते कर्जमुक्तीसाठी, देता की जाता. हल्ली एक झालेलं आहे की देता की जातो, द्या नाही तर चाललो. अरे जा बाबा, तुला सगळं देऊनही तू जात असशील तर तू आणि तुझं नशीब, जा कुठे जायचं तिकडे. पण तरी देखील तुमच्यासारखे शिवसैनिक, ज्यांना मुळामध्ये शिवसेना कशासाठी स्थापन केली याची जाणीव असलेले शिवसैनिक जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत कोणी किती समोर आला तरी तो शिवसेना संपवू शकणार नाही, हा आत्मविश्वास मला, हा आत्मविश्वास आहे. आजच्यासारखंच तुम्ही चांगले चांगले पराक्रम, मी पराक्रमच म्हणेन,
करत राहाल ही अपेक्षा आहे. आशा नुसती आशा नव्हे तर खात्री आहे. आणि एकदा तुम्ही एकत्र आल्यानंतर त्याचं काय होतं, काय आपल्याला मिळतं हे दाखवल्यानंतर मला खात्री आहे की देशातला प्रत्येक रेल्वेमधला, प्रत्येक युनियनमधला कर्मचारी हा आपल्या युतीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. त्याला पण कळेल की अरे बस, सत्ता असो वा नसो हे आपल्यासाठी लढतात आणि आपल्याला न्याय मिळवून देत आहेत. त्याच्यामुळे न्याय हक्कासाठी निर्माण केलेली शिवसेना आहे. शिवसेना आणि संघर्ष हे नातं विचित्र जरी असलं तरी त्या नात्याशिवाय शिवसेना आणि शिवसैनिक असूच शकत नाही. आणि तो संघर्ष तुम्ही करता आहात, तुमचा मला अभिमान वाटतोय. पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या काही आशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची ताकद ही तुमच्यात जी आहे ती वाढीस लागो एवढ्या शुभेच्छा देतो आणि आपली रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.